नमस्कार, मी धनश्री. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत वालाच्या शेंगाची भाजी सुकी. तर शेंगा धुवून घेतल्या, त्यानंतर चुलीवरती कढाई ठेवून घेतली आणि त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. त्यानंतर याचमध्ये आपण लसूण ठेचलेला टाकून घेणार आहोत. लसूण छान खरपूस भाजला की त्यामध्ये आपण लगेचच कांदा घालून त्याला छान गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहोत. आणि कांदा गुलाबी झाला की यामध्ये आपण लगेच टोमॅटो देखील घालून घेणार आहोत. टोमॅटो हा जास्त गळला नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपण टोमॅटो यामध्ये घालून घेणार आहोत. ही जर भाजी तुम्ही मुलांना टिफिनला बनवून दिली तर मुलं चाटून पुसून सर्व भाजी फस्त करून टाकतील. त्यानंतर त्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद देखील घालून घेणार आहोत आणि हे सर्व एकत्र करून याला छान परतून घेणार आहोत. परतून झालेल्या मसाल्यामध्ये आपण यामध्ये वालाच्या शेंगा घालून याला छान मस्त परतून घेणार आहोत. वालाच्या शेंगाला काही भागामध्ये घेवड्याच्या शेंगा किंवा पावट्याच्या शेंगा असं देखील म्हटलं जातं. तर आमच्या इकडे याला वालाच्या शेंगा म्हणतात, त्यामुळे मी याला वालाची शेंगच म्हणणार. तर याला छान उलथण्याने आपण आलटून पलटून छान परतून घेणार आहोत. आणि हे परतून झाल्याच्या नंतर याला जराही पाण्याचा वापर न करता आपण ह्या वालाच्या शेंगा मस्त अशा बनवणार आहोत. तर त्या वालाच्या शेंगांना वाफ येण्यासाठी यावरती झाकण ठेवणार आहोत. त्यासाठी झाकण ठेवण्याच्या अगोदर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. झाकण ठेवल्यानंतर एक वाफ काढून घेऊया आणि त्यानंतर याला छान परतून शेंगा चेक करून बघणार आहोत कितपत शिजल्या आहेत ते. आणि ते पाहिल्याच्या नंतर आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत. शेंगदाण्याचा कूट टाकल्याच्या नंतर आपण याला शेंगदाण्याचा कूटही या भाजीबरोबर थोडासा क्रंची होतो, कारण की आपण याला पाण्याचा वापर न करता आणि अगोदर त्या शेंगाचं मॉइश्चर आपण काढून घेतलेलं आहे. तर झाकण एकदा झाकण ठेवून ते काढून घेऊया. छान मस्त मोकळ्या फडफडीत वालाच्या शेंगा तयार आहेत. तर ह्या वालाच्या शेंगा तुम्ही भाकरीबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर छान असं आपल्या मिस्टरांना टिफिनला